गृहिणीच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो. बघा किती छान अशी सुंदर सकाळ झालेली होती. आमच्याकडे थोडंसं आभाळच होतं. सूर्य थोडा आभाळाखाली झाकत होता, उघडा पडत होता. तर बघा सकाळी सकाळ आज गुरुवारची अशी सुंदर अशी सकाळ झालेली होती बघा. आणि मग मी अशी बाहेर दारासमोरची वगैरे रांगोळी काढून घेत होते. बाकीचं माझं सगळं झालं होतं, म्हणजे झाडून वगैरे काढून सडा टाकलेला पण छान असा सुकून गेला होता. म्हटलं चला आता रांगोळी वगैरे काढून घेऊया. मला परत मुलांचे टिफिन पण करायचे होते आणि आज स्वामींची सेवा करायची होती. आज गुरुवार असल्यामुळे मग माझी अशी धावपळ सुरू होती बघा सकाळी सकाळी. आणि गुरुवार म्हटलं की एक मनाला वेगळंच म्हणजे हुरहुर लागून जाते बघा, की आज काहीतरी आहे, काहीतरी आहे. थोडंसं म्हणजे रोजच्या ह्याच्यातून एक्स्ट्रा असं आपल्याला काही काम करायचं असेल तर म्हणजे आपण एका विचारानेच चालतो. मग आता आपल्याला आज हे आहे, आज गुरुवार आहे तर मग स्वामींची भक्ती वगैरे करायची आहे. मग त्यासाठी आपल्या रोजच्या कामातून असा थोडासा वेळ वगैरे काढणे आणि मग त्यांची सेवा करणे आपल्या रोजच्या थोड्याशा कामातून. मग मी असं हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं होतं बघा. उंबरठा पूजन इतकं छान असं सकाळ वाटत होती सकाळची, प्रसन्न असं. मग मी कणिक वगैरे मळून ठेवली होती बघा, ती छान अशी मुरली पण होती. मग कणिक भिजेपर्यंत मी असे बाकीचे सगळे माझे कामं वगैरे आवरून घेतले होते. मग म्हटलं चला आता मला भाजी, मग मी फोडणी वगैरे टाकत होते बघा. मला ना मुलांचे टिफिन करून द्यायचे होते, मुलांना स्कूलमध्ये वगैरे जायचं होतं. तर मग म्हटलं भाजी वगैरे मग मी कट करून ठेवली होती आणि म्हटलं चला मग मग मी अशा प्रकारे भाजी वगैरे फोडणी टाकत होते बघा. तर मैत्रिणींनो, मग तुम्ही पण आज म्हणजे असं गुरुवारची पूजा वगैरे करतात का बघा, स्वामींची सेवा करतात का? तर आमच्या तर इथे म्हणजे माझ्या मुलांपासून सगळेजण करतात बघा. आमच्या सरांपर्यंत सगळेजण स्वामींची सेवा करतात. तर इतकं छान असं वेगळंच वाटतं ना बघा मनाला. एक असं पॉझिटिव्हिटी येते आणि सकारात्मकता वाटते. तर तुम्ही पण असं करून बघा मैत्रिणींनो, की म्हणजे तुम्हाला पण फरक जाणवेल. मी तर माझ्या म्हणजे स्वतःच्या अनुभवातून म्हणजे तुम्हाला सांगत आहे. तर तुम्ही पण बघा म्हणजे आपण स्वामींचा तारक मंत्र वगैरे ऐकायचा आणि असं आपण किचनमध्ये वगैरे जर का स्वयंपाक वगैरे करत असलो तर स्वयंपाक करताना ते स्वामींचा तारक मंत्र लावून म्हणजे ठेवायचा मोबाईलवर. ते जरी पण तुम्हाला म्हणजे स्वतः असं तोंडाने वगैरे म्हणायला तुम्हाला टाईम नसेल, वेळ नसेल, तर मग तुम्ही काय करायचं, तर असं मोबाईलवरती वगैरे लावायचं आणि मग ठेवायचं आणि आणि आपले कामं करायचे आणि ऐकायचं. ते कानावर आपल्या पडतं. परत आपण जे कामं म्हणजे आता भाजी वगैरे स्वयंपाक वगैरे करत असलो तर मग म्हणजे ते देवाचे विचारच आपल्या पण मनामध्ये येतात आणि आपलं पण माइंड तसं विचार करू लागतं बघा. आणि मग जे आपण म्हणजे काम वगैरे करतो तर आपल्या त्या कामावर पण त्याचा असर होतो असं म्हणतात. आणि स्वयंपाक वगैरे करताना कधीही म्हणजे चिडचिड वगैरे करू नये. शांत मनाने म्हणजे काहीतरी तोंडामध्ये जप वगैरे करत असं स्वयंपाक वगैरे करावा. कारण की आपण जे अन्न वगैरे करतो तर ते आपण म्हणजे खातोत ना. मग आपण जर चिडचिड वगैरे करत जर अन्न स्वयंपाक वगैरे केला तर मग तेच बघा आपल्या इथं म्हणजे आपल्या मुलांना पण आपण तसंच देणार. मग त्यांची पण वृत्ती तशीच होणार. त्यामुळं म्हणजे माझं तरी मत असं आहे, की आपण असं स्वयंपाक वगैरे करताना ना काहीतरी देवाचं नाव वगैरे तोंडामध्ये राहावं बघा, जप वगैरे राहावा आणि मग त्यानुसार आपण आपला असं स्वयंपाक वगैरे करायचा. आणि मग मला तरी असं वाटतं बघा, एक भक्ती मार्गाचा म्हणजे हा एक मार्गच आहे म्हणता येईल. आणि मग म्हणतात ना, की म्हणजे स्वामीच म्हणतात बघा, की असं जर तोंडामध्ये स्वामींचं नाव वगैरे घेत आपण जर स्वयंपाक वगैरे केला तर तो नुसता प्रसाद नाही तर तो महाप्रसाद बनतो. आणि त्यात परत आपण अंघोळ पण करताना जर का समजा असं नाव घेतलं तर ती नुसती अंघोळ होत नाही, तर म्हणजे ती एका तीर्थस्थानी जाऊन आपण अंघोळ केल्यासारखं त्याचं पावन आपल्याला होतं बघा. तर तशाच प्रकारे म्हणजे हे एक मला तुम्हाला सांगायचं होतं आणि माझा एक तुम्हाला छोटासा अनुभव म्हणून मग मी तुम्हाला शेअर केला बघा. तर मग आता बघा माझी मुलं वगैरे रेडी झाले होते आणि
त्यांची अंघोळ वगैरे फ्रेश झाले होते ते दोघं दोघं पण. आणि मग माझी भाजी पण छान अशी शिजली होती. मी दोडक्याची भाजी केली होती बघा आज त्यांना थोडीशी रश्श्याची. त्यांना असं कोरडी भाजी खाऊन दिवसभर नाही ना हे होत पोट भरत. मग मी थोडीसं असं रस्सा पाणी केलं होतं बघा. आणि आता दिवसभर 3 वाजेपर्यंत जायचं म्हटलं की थोडंसं पोट भरूनच पाहिजे ना, हेल्दी पाहिजे, एनर्जी राहते. मग मग मी अशा पोळ्या वगैरे केल्या मुलांच्या टिफिनपुरत्या. आणि बाकीचं जे कणिक होतं ते मग मी झाकून ठेवून दिलं. म्हणलं आतापासून कोण खाणार आहे ना थंडीचं पण, म्हणलं गरम गरम नंतर करता येईल. आणि भाजी पण मुलांपुरतीच केली होती. आता म्हटलं नंतर आपण काही थोडीशी करावी. मग हे दोघे पण त्यांना जेवढी भाजी लागतात तेवढी स्वतः घेतात. त्यांना वाटतं मम्मी कुठं जास्त भाजी टाकते काही की टिफिनमध्ये, म्हणून ते काय करतात स्वतःच हाताने भाजी वगैरे घेतात. नको मम्मी आम्ही घेतो असं म्हणतात ते. एकतर माझ्या मोठ्या मुलाला तर फार कंटाळा येतो असं जास्त काही दिलं की नको वाटतंय त्याला खायला. आणि मग हे बघा त्यांच्या अशा पोळ्या वगैरे थंड झाल्या होत्या. मग मी टिफिन वगैरे क्लोज केले. आणि मग आता म्हटलं तरी पण मला ती भाजी थोडीशी कमी वाटली. मग म्हटलं चला आता थोडीशी टाकूनच देऊया. तो शूज वगैरे घालायला बाहेर गेला होता. आणि मग मी थोडीशी भाजी घातली बघा त्याच्यामध्ये. आणि हे थोडंसं आईचं प्रेमच असतं असं म्हणतात ना. आणि मग टिफिन वगैरे मग मी त्याचा क्लोज केला. आणि मग टिफिन बॅगमध्ये त्याला असं पॅक करून दिलं. आणि मग आता मला राहिलेली पुढची कामं पण करायची होती बघा. मग म्हटलं चला आता माझी अशी देवाची पूजा वगैरे राहिली होती, मग मी ती करून घेतली देवाची पूजा. आज ना आमच्या इथे जास्वंदीला असे 7-8 फुलं लागली होती बघा. इतके छान असे लागले होते. आज गणेश चतुर्थी पण होती. मग मी त्याला पण म्हणजे असं जास्वंदीचं वगैरे गणपतीला पुसून घेऊन छान असं लाल फूल घालून घेतलं बघा. आणि मग नैवेद्यासाठी केळी वगैरे ठेवली देवाला. आणि मग म्हटलं चला मग आता स्वामींची वगैरे पूजा करायची होती मला. मग मी स्वामींची वगैरे पूजा करायला बसले बघा तिकडे. मग छान असं स्वामींना पुसून वगैरे घेतलं. आणि मग त्यांना मस्त चंदनाचा टिळा लावला छान असा. ते म्हणतात ना चंदना परी झिजवणी गंध तुला लावो. तर मग छान असं त्यांना चंदनाचं उगाळून गंध लावला मी. इतका छान सुगंध येत होता असा सुवासिक चंदनाचा. आणि मग मला असं स्वामींची पूजा वगैरे करायची म्हटलं की ना असं वेगळंच वाटतं बघा. म्हणजे मनातून एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आणि मग मी असं ह्याच्यावरती हळदीचं वगैरे स्वस्तिक काढून घेतलं. चौरंगावरती दिव्याची पण पूजा करून घेतली. आणि मग स्वामींना दिवा वगैरे अगोदर प्रज्वलित केला. आणि मग असे फुलं वगैरे घालून घेऊयात म्हटलं आता. मग एक जास्वंदीचं फूल ते इतकं मोठं आहे ना ते बसतच नाही, म्हणून मग मी त्याला असं थोडंसं ॲडजस्ट करून स्वामींच्या असं डोक्यावरती हे करून ते फूल ठेवलं. नंतर चाफ्याचं फूल वगैरे घालून घेतलं. आणि आमच्या इथे ना आता म्हणजे तुम्ही माझा मागचा ब्लॉग पाहिलाच असेल तर मग ते कुंद्याचे वगैरे फुलं इतके छान असे आले होते. मग मी ते पण घालून घेतले बघा स्वामींना. इतके छान असे असा त्याचा सुगंध येत होता ना. आणि मग इतकं छान असं प्रसन्न वाटू लागलं होतं मला एक पॉझिटिव्हिटी येत होती बघा. तर मग तुम्ही पण आज म्हणजे असं स्वामी सेवा वगैरे केलात का बघा. तर आमच्या तर इथे म्हणजे सगळेजणच करतात. माझे मुलं वगैरे सकाळी गेले होते दर्शन वगैरे करून. आता ते संध्याकाळी पण मठामध्ये वगैरे जातात बघा. आमच्या इथं आहे स्वामींचं मठ. तर मग आता मला पुढे रांगोळी काढण्यासाठी नाही आहे जागा. आणि हे विशेष म्हणजे आम्हाला संक्रांतीला हळदी-कुंकाला दिलेला आहे बघा. तर मग मी त्याचा असा यूज केला. म्हटलं स्वामींपुढे ठेवता येईल रांगोळी म्हणून. आणि हे किती छान असं यूज होणारी वस्तू दिलेली आहे ना. तर मग आज पण आम्हाला असं 1-2 ठिकाणी हळदी-कुंकाला वगैरे जायचं होतं बघा संध्याकाळी. मग म्हणलं आता आपण सकाळी स्वामी सेवा वगैरे करून घेऊयात. संध्याकाळी काही होणार नाही. आणि मग असं कुठेही बाहेर वगैरे जाऊन आलं की परत अंघोळ वगैरे करावी लागते. म्हणून मग मी सकाळीच अंघोळ वगैरे झाली की मग अगोदर स्वामींची वगैरे पूजा करून घेतली. आणि मग माझ्या बाकीच्या सगळ्या कामांना लागले.
तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा म्हणजे डेली रूटीनमधून काहीतरी म्हणजे माझं तुम्हाला मी शेअर केलेलं आहे, की स्वामींची माझी पूजा वगैरे आणि माझी भक्ती. तर मग तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मग तुम्ही मला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. चला तर मग